शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सरकार करत आहे। त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यावर मात करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे। शेतकऱ्याचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात AI ला पर्याय नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले। कृषी क्षेत्रात AI चा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बनचे प्रमाण शोधणे, तणाचे प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पादनाची तुलना, मातीची तपासणी, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले।